Dear viewers, Why shall we study the tense? Tense indicates the tenure, tense indicates the period, and therefore we must understand that a particular thing has happened. But if we want to understand when that particular thing has happened, we must understand the structure of the tense. And if we understand its tense, then we can understand everything. And therefore it is essential that we must know the usage of the tenses. Each tense has different usage. You just remember, एक गोष्ट लक्षात ठेवा की काळ म्हटलं की एखादी घटना सांगत असताना त्या घटनेबद्दल आपल्याला विशिष्ट अशी माहिती सांगायची असते. ती घटना कुठल्या वेळी घडलेली आहे हे सांगायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या घटनेची प्रगती किती झालेली आहे हेही सांगायचं असतं. घटना ही 4 टप्प्यामधनं जात असते. कुठले कुठले 4 टप्पे आहेत तर एक आहे इनडेफिनाइट टेन्स, इनडेफिनाइट स्टेज. म्हणजे घटना चालू झालेली आहे का नाही हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही आणि त्यामुळं आपल्याला घटना चालू झालेली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करायला लागतो. घटना जर कंप्लीट झालेली असेल तर आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा उपयोग करायला लागतो आणि घटना काही अंश पूर्ण झालेली असेल आणि काही अंशी अर्धी असेल तर आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करायला लागतो. त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक प्रेझेंट टेन्स, दूसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. हे जे टेन्स आहे या टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आज आपण पाहणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काळाचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार कुठले तर पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याची वेगवेगळी नावं आहेत. त्याच्यामधला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आता पाहूया. आपण सगळेच टेन्स पाहणार आहोत पण अगोदर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहूया, त्याच्यानंतर मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. सी वाय टू यूज द टेन्स, व्हॉट इज द यूज ऑफ द टेन्स. तर मी सांगितल्याप्रमाणे एखादी घटना कधी घडलेली आहे आणि ती किती पूर्ण झालेली आहे, ती कुठल्या टप्प्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये किती प्रगती झालेली आहे हे ओळखण्याचं किंवा सांगण्याचं काम हे टेन्सेस करत असतात आणि त्यामुळं आपल्याला काळ हा समजला पाहिजे. आणि मग आपण डायरेक्टली लेट अस जम्प टू सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला पाहायला लागेल की याचं स्ट्रक्चर काय आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर फार सोपं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. यू शुड रिमेंबर दिस. Though the structure is simple, but the tense is very difficult. Though the name is simple, but the tense is very difficult. The reason is that कारण हे आहे की आपल्याला हे कळतच नाही आहे की हे साधा वर्तमान काळाचं एवढं सोपं सूत्र असल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये डू आणि डजचा उपयोग करायला लागतो. हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगेन. पण सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणजे करता. वर्ब म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणजे करता. वर्ब म्हणजे काय तर वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी वाक्याची रचना इंग्रजीमध्ये असते. मराठीमध्ये याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं. मराठीमध्ये काय असतं, मराठीमध्ये अगोदर कर्ता असतो, त्याच्यानंतर कर्म असतं आणि त्याच्यानंतर क्रियापद असतं. म्हणजे मराठीमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं, तर इंग्लिशमध्ये क्रियापद हे सब्जेक्टच्या नंतर असतं किंवा ते कधी कधी इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याच्या सुरुवातीला पण येऊ शकतं. ते नंतर असेल, ॲडव्हान्स्ड स्टेज असेल, मी तुम्हाला ते परत सांगेन. फक्त ते इथं लक्षात ठेवा की यस प्लस व्ही प्लस ओ, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. हे सगळं ओळखता आल्याच्या नंतर आपल्याला वाक्य बनवता आलं पाहिजे की यस म्हणजे तर फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये की जेवढे काही पर्सनल प्रोनाउन्स आहेत, कुठले कुठले पर्सनल प्रोनाउन्स आहेत, 7 पर्सनल प्रोनाउन्स आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे, हे 7 पर्सनल प्रोनाउन्स आहेत. आणि या 7 पर्सनल प्रोनाउन्सचा उपयोग आपण सब्जेक्ट म्हणून करत असतो. आणि नेहमी आपण सब्जेक्ट म्हणून उपयोग करत असतो. मग त्याच्यामधलं आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, एक वाक्य घेतलेलं आहे. ही पासून आपण त्याचं वाक्य बनवलं आहोत. ही प्लेज अ चेस. दिस इज द सेंटेन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. ही प्लेज अ चेस हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स आहे आणि हे याच्यामध्ये असलेलं आहे ही हे सब्जेक्ट आहे, प्लेज हे वर्ब आहे आणि अ चेस हे ऑब्जेक्ट आहे. याच्यानंतर जर आपल्याला लक्षात ठेवा की जर वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर वाक्य नकारार्थी करते वेळी आपल्याला हे डू आणि डज ही 2 सहाय्यकारी क्रियापद वापरायला लागतात.
मग डू आणि डज ही कुठली सहाय्यकारी क्रियापद आहे? साध्या वर्तमान काळामध्ये वापरली जाणारी वाक्य नकारार्थी करण्यासाठी किंवा वाक्य प्रश्नार्थी करण्यासाठी वापरली जाणारी ही सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत. यांच्याशिवाय वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थी होत नाही किंवा नकारार्थी पण होत नाही किंवा जनरली तसा ट्रेड नाही आहे. याचा उपयोग करून आपण वाक्य नकारार्थी करत असतो. मग काय करायला लागतं? तर साधी गोष्ट आहे की हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपल्याला कळला पाहिजे. लक्षात ठेवा की एकूण 7 पर्सनल प्रोनाउन आहेत. त्या 7 पैकी आय, वी, यू आणि ते यांच्यासोबत डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. नेहमी लक्षात ठेवा. नकारार्थी वाक्य असो, प्रश्नार्थी वाक्य असो, कुठलं पण वाक्य असो त्यावेळी तुम्ही डू हे सहाय्यकारी क्रियापद या कर्त्यांसोबत वापरायचं. आणि जर वाक्याचा कर्ता अनेकवचनी असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. तर मग डज कधी वापरायचं? डजचा उपयोग जेव्हा वाक्याचा कर्ता ही असतो, शी असतो आणि इट असतो. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो जेव्हा त्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतो त्यावेळी आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आणि म्हणून मग याप्रमाणेच हे खाली वाक्य केलेलं आहे. बघा आपण इथं ही घेतलेलं आहे वाक्याचा कर्ता. आता ही काय घेतलं दॅट इज असं काही फार तुम्हाला आवडत. तुम्ही आय घेऊ शकता, वी घेऊ शकता, यू घेऊ शकता, दे घेऊ शकता किंवा ही घेऊ शकता, शी घेऊ शकता, कुठलाही तुम्हाला वाटेल ते. किंवा एखाद्या मुलाचं नाव लिहू शकता रोहित किंवा एखाद्या मुलीचं नाव लिहू शकता योगिता एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्ही काहीही घेऊ शकता. आणि हे सगळं घेतल्याच्या नंतर मग तुम्ही नकारार्थी वाक्य जेव्हा कराल तेव्हा नकारार्थी वाक्य कर्तव्य लक्षात ठेवायचं की सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या नंतर वापरायचं. कर्ता जसा असेल त्याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद येत असतं. म्हणजे कर्ता समजा मी सांगितल्याप्रमाणे आय, वी, यू आणि ते असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आणि वाक्याचा कर्ता जर ही, सी, इट असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इथे वाक्य केलेलं आहे की ही डज नॉट प्ले अ चेस. तर ही प्लेज अ चेस म्हणजे काय? तर तो चेस खेळतो. आणि ही डज नॉट प्ले अ चेस म्हणजे काय? तो चेस खेळत नाही. आता कधी कधी आपल्याला असं वाक्य करायला लागतं की आपल्याला समोरच्याला प्रश्न विचारायला लागतो. मग प्रश्न विचारायचा असेल तर काय करायला लागतं? तर सिंपल थिंग आहे की हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या दोन्ही मधले हे दोन जे आहेत डू आणि डज या दोन्ही पैकी एक कर्त्याला अनुसरून फक्त ते कर्त्याच्या अगोदर ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच आपण बघा काय केलेलं आहे की ही जशाच त्याचा कर्ता ठेवलेला आहे. त्याच्यानंतर प्लेला प्ले तसंच तसं क्रियापद ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट तसं तसं ठेवलेलं आहे. आणि म्हणून फक्त काय केलेलं आहे तर इथं असलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते फक्त वाक्याच्या सुरुवातीला घेतलेले वाक्याच्या सुरुवातीला घेतलेलं आहे. म्हणजे डज ही प्ले अ चेस. अशा पद्धतीनं आपण जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घेतलं की वाक्य प्रश्नार्थी बनतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं याप्रमाणे जर तुम्हाला वाक्याचा कर्ता आय असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की डू आय प्ले अ चेस असं म्हणायला लागेल. जर वाक्याचा कर्ता वी असेल तर त्यावेळी तुम्हाला काय म्हणाल? डू वी गो टू पुणे असं म्हणायला लागेल. जर वाक्याचा कर्ता यू असेल तर त्यावेळी तुम्हाला डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायला लागेल आणि म्हणायला लागेल की डू यू गो टू बॉम्बे. आणि त्याच पद्धतीनं वाक्याचा कर्ता जर दे असेल तर त्याच सारखं की डू दे आन्सर माय क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगता येऊ शकतं किंवा अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा उपयोग करायला लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा की साध्या वर्तमानकाळाचा उपयोग हॅबिट सांगण्यासाठी केला जातो. साध्या वर्तमानाचा उपयोग रुटीन थिंग सांगण्यासाठी केला जातो. साध्या वर्तमान काळाचा उपयोग युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी केला जातो. आणि साध्या वर्तमान काळाचा उपयोग भविष्यामधली एखादी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा आपण करत असतो. तर अशा पद्धतीने हा साधा उपयोग या काळाचा उपयोग केला जातो. आणि याला इनडेफिनाइट टेन्स असं म्हटलं जातं. वाय इनडेफिनाइट टेन्स म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की याच्यामधली ऍक्शन ही अद्याप चालू झालेली आहे का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. ही प्लेज अ चेस म्हणजे तो चेस खेळतो पण याच्यामधली ऍक्शन स्टार्ट झालेली नसते. इट इज इन अ स्टेटस को सिच्युएशन. इट इज इन अ पॉज्ड सिच्युएशन. म्हणजे याच्याबद्दल ऍक्शनची किती प्रगती झालेली आहे, ऍक्शन कुठं स्टार्ट झाली, कुठल्या पॉइंटला येणार आहे, कुठंपर्यंत आलेली आहे या गोष्टीबद्दल काहीही सांगितलेलं नसतं. आणि म्हणून या काळाला इनडेफिनाइट म्हणजे काहीच डेफिनाइट नसतं. ही प्लेज अ चेस. हो तो चेस खेळतो पण आत्ता खेळतो आहे का? नाही. तो खेळून झालेला आहे का? नाही. इट इज नॉट लाईक दॅट. जस्ट ही प्लेज अ चेस असं सांगितलेलं आहे. त्या आता आपण काय करूया कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सकडे जम्प करूया. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याचा उपयोग का कधी केला जातो तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा उपयोग एखादी घटना कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा उपयोग एखादी क्रिया किती पूर्ण झालेली आहे किंवा एखादी क्रिया चालू आहे, एखादी क्रिया इम्परफेक्ट आहे हे सांगण्यासाठी या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो.
म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या काळामधली घटना इट इज इन प्रोग्रेस, हे अशा पद्धतीनं प्रोग्रेस असते म्हणजे चालू असते. आणि जेव्हा ही घटना चालू असते त्यावेळेला या काळी, जेव्हा एखादी घटना चालू असते त्यावेळेला या काळाचा उपयोग केला जातो. याला इम्परफेक्ट टेन्स असंही म्हटलं जातं किंवा याला प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हटलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा काळ ओळखायचा कसा, तर हे ओळखण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर माहिती असायला हवं. व्हॉट इज द स्ट्रक्चर? यस प्लस एम, इज, आर प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. आता इथं आपले 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत बघा, हे 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत. आपल्याला हे कळलं पाहिजे की हे एम कधी वापरायचं, हे इज कधी वापरायचं, हे आर कधी वापरायचं. सिंपल थिंग आहे, ज्यावेळी वाक्याचा कर्ता ही सी इट असतो, वाक्याचा कर्ता जेव्हा ही सी आणि इट असतो तेव्हा इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. लक्षात ठेवा, वाक्याचा कर्ता जर ही सी इट असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता जर आई असेल तर त्याच्यासोबत एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. वाक्याचा कर्ता जर आई असेल तर त्याच्यासोबत एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आणि वाक्याचा कर्ता वी, यू आणि ते असेल तर त्यांच्यासोबत आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. या गोष्टी तुम्ही सहज जाता लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा वाक्याचा कर्ता आई असेल तेव्हा एम, जेव्हा वाक्याचा कर्ता वी, यू आणि दे असेल तेव्हा आर, आणि वाक्याचा कर्ता जेव्हा ही सी इट असेल तेव्हा इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. त्याप्रमाणेच वाक्य बनवायचं. म्हणजे आय एम गोइंग टू पुणे, हे सिंपल वाक्य झालं की आय सोबत एम वापरायला लागतं म्हणून आय एम, आणि त्याच्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदासोबत ING लावतात. आय एम गोइंग, गो प्लस ING, गोइंग टू पुणे. आय एम गोइंग टू पुणे, दॅट इज द सेंटेन्स ऑफ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. अशा पद्धतीने तुम्ही 7च्या 7 कर्त्यांसोबत वाक्य बनवायची. म्हणजे वी आर गोइंग टू पुणे, त्याच्यानंतर यू आर प्लेइंग अ चेस, त्याच्यानंतर ही इज प्लेइंग अ चेस, सी इज प्लेइंग अ चेस, इट इज रनिंग फास्ट, दे आर डान्सिंग इन फ्रंट ऑफ पीपल. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे 7 वाक्य बनवता आलं पाहिजे. आता एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक वाक्य घेतलेलं आहे की दिव्यांका इज प्लेइंग अ चेस. दिस इज द सेंटेन्स. बघा, दिव्यांका इज द सब्जेक्ट, त्याच्यानंतर एम, इज, आर पैकी एक घ्यायचं आहे. आता मी हे तुम्हाला अगोदर सांगितलं कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही. तर त्याच्यापैकी हे आपण इज घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे तर दिव्यांका इज थर्ड पर्सन सिंग्युलर. जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतं तेव्हा त्याच्यासोबत इज घ्यायचं असतं म्हणून आपण इज घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद प्ले इज द मेन वर्ब, आणि त्याच्यानंतर त्याला आपण ING जोडलेलं आहे. सो प्लेइंग अ चेस, अ चेस हे ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून दिव्यांका इज प्लेइंग अ चेस. अशा पद्धतीने हे वाक्य होत असतं. जर तुम्हाला याचं नकारार्थी वाक्य करायचं असेल तर साधी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त नॉट घालायचं असतं. कसं तर दिव्यांका इज नॉट. नॉट कधी घालायचं हेही कळलं पाहिजे की सहाय्यकारी क्रियापदाच्या लागलीच नंतर नॉट हा शब्द आपण घातला पाहिजे. आणि म्हणून दिव्यांका इज नॉट प्लेइंग अ चेस अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जर तुम्हाला वाक्य एस नो टाईप क्वेश्चन करायचं असेल, ज्याला वर्बल क्वेश्चन असं पण इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, तर साधी गोष्ट आहे की हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद उचलून ह्या सब्जेक्टच्या अगोदर ठेवून द्यायचं. जसं इथं मी केलेलं आहे की इज दिव्यांका प्लेइंग अ चेस, इज दिव्यांका प्लेइंग अ चेस. मी काय केलेलं आहे, फक्त जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते सहाय्यकारी क्रियापद आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवलेलं आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला एखादी सहाय्यकारी क्रियापद ठेवलं तर ते वाक्य प्रश्नार्थी होतं. ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. त्याच पद्धतीनं आपल्याला प्रश्नार्थी म्हणजे वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह पण करता येतो. जसं की तुम्ही केलेलं आहे इज दिव्यांका नॉट प्लेइंग अ चेस किंवा इजंट दिव्यांका प्लेइंग अ चेस अशा पद्धतीनेही आपल्याला म्हणता येतं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हा कंटिन्युअस टेन्स समजला पाहिजे. लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्सचा उपयोग एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी केला जातो. ती क्रिया किती चालू आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. मी तुम्हाला सांगितलं की आय एम रीडिंग अ बुक. जेव्हा मी पुस्तक प्रत्यक्षात वाचत असेल त्यावेळेला मी म्हणेन की आय एम रीडिंग अ बुक. किंवा जर एखादी पुरुष एखादी मुलगा तिथं पुस्तक वाचत असेल तर त्यावेळेला मी म्हणेन की ही इज रीडिंग अ बुक. हे अशा पद्धतीने तुम्हाला सगळेच्या सगळे वाक्य करता आले पाहिजे. आणि एका वाक्याचे हे 4 सेंटेन्स तुम्हाला बनवता यावेत. दिव्यांका इज प्लेइंग अ चेस, दिव्यांका इज नॉट प्लेइंग अ चेस, इज दिव्यांका प्लेइंग अ चेस आणि इज दिव्यांका नॉट प्लेइंग अ चेस. अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 वाक्य करता आले. तर दिव्यांका इज प्लेइंग अ चेस म्हणजे काय, दिव्यांका चेस खेळत आहे. दिव्यांका इज नॉट प्लेइंग अ चेस म्हणजे काय, दिव्यांका चेस खेळत नाही.
इज दिव्यांका प्लेइंग अ चेस म्हणजे काय, दिव्यांका चेस खेळत आहे का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे इज दिव्यांका नॉट प्लेइंग अ चेस म्हणजे दिव्यांका चेस खेळत नाही का. अशा पद्धतीनं हे वाक्य, हे 4 वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. तर मित्रांनो, आत्ताच आपण आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिला, आता आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स पाहूया. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा उपयोग कधी केला जातो, यूज कधी केला जातो, याचा उपयोग केला जातो बघा. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा एखादी घटना आत्ता जस्ट कंप्लीट झालेली असते ते सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. म्हणजे एखाद्यानं आत्ता समजा त्यानं पोहलेलं असेल तर आय हॅव स्वम असं तो सहज म्हणेल, लक्षात. त्यामुळे आत्ताच जर एखादी घटना घडलेली असेल तर त्या घटनेचा उल्लेख करण्यासाठी किंवा त्या घडलेल्या घटनेचं वर्णन करण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. त्याला मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. मग एखादं स्ट्रक्चर किंवा एखादं सेंटेन्स कुठल्या काळाचं आहे हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं स्ट्रक्चर त्याचं माहिती असलं पाहिजे. मग काय आहे याचं स्ट्रक्चर, तर साधा पूर्ण वर्तमानाचं सूत्र आहे यस प्लस हॅज ऑर हॅव प्लस पीपी प्लस ओ. तुम्हाला यस म्हणजे काय माहिती आहे, हॅज आणि हॅव म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहेत, याच्यावरनं या काळाचा बोध होत असतो. आणि त्याच्यानंतर पीपी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. क्रियापदाची एकूण 3 रूपं आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. पहिल्या रूपाला आपण रूट फॉर्म म्हणतो, दुसऱ्या रूपाला आपण पास्ट फॉर्म म्हणतो आणि तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल फॉर्म असं म्हणतो. आणि चौथ्या रूपाला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब हे आपल्याला माहिती असावं. मग इथं पीपी असं लिहिलेलं आहे. पीपी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. गो, वेंट, गॉन, याच्यामधलं गॉन हे इथं आपल्याला लिहायचं असतं. त्याच्यानंतर सी, सॉ, सीन हे सीन हे लिहायचं असतं. आणि मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही करता इथं काहीही वापरू शकता. काही म्हणजे जे 7 पर्सनल प्रोनाउन आहेत ते, किंवा त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही. आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे कळलं पाहिजे की हॅज कधी वापरायचं आणि हाव कधी वापरायचं. लक्षात ठेवा, जेव्हा वाक्याचा करता ही असेल, सी असेल आणि इट असेल तेव्हा आपण हॅज वापरायला हवं. आणि यांच्याशिवाय म्हणजे जेव्हा वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा आपण हॅज वापरतो. आणि जेव्हा वाक्याचा करता आय, वी, यू आणि दे असतो, रिपीट आय, वी, यू आणि दे असेल तेव्हा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. म्हणजे आय हॅव गिवन अ पेन असं तुम्ही सहज म्हणू शकता, किंवा वी हॅव गिवन अ कार असं म्हणू शकता, किंवा यू हॅव आन्सर्ड माय क्वेश्चन असं तुम्हाला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा वाक्याचा करता तुम्ही थर्ड पर्सन सिंग्युलर घ्याल तेव्हा सहाय्यकारी क्रियापद चेंज होत असतं आणि ते तुम्हाला हॅज वापरायला लागतं. म्हणजे ही हॅज आन्सर्ड माय क्वेश्चन, ही हॅज कुक्ड इन द मॉर्निंग असं तुम्ही सहज म्हणू शकता, किंवा ही हॅज टॉर्चर्ड मी, किंवा ही हॅज टॉर्चर्ड मी असं तुम्ही सहज म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. मग इथं बघूया, आपण वाक्य लिहिलेलं आहे मी, ते वाक्य आपण पाहूया. काय आहे वाक्य बघा, याच्याप्रमाणे आहे हे, या स्ट्रक्चर प्रमाणे हे वाक्य मी लिहिलेलं आहे. दिव्यांका हॅज आन्सर्ड माय क्वेश्चन. तुम्हाला हे कळलं पाहिजे ते हॅज का आलेलं आहे, हाव का आलेलं नाही आहे. त्याचं कारण आहे दिव्यांका इज थर्ड पर्सन सिंग्युलर. जेव्हा वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असतो तेव्हा हॅज घ्यायचं असतं. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. तर तृतीय पुरुषी एक गोष्ट जेव्हा असेल तेव्हा आपल्याला हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायला लागतं आणि म्हणून आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. आणि मग दिव्यांका हॅज आन्सर्ड माय क्वेश्चन, हे सिंपल थिंग तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे की हॅजच्या नंतर नॉट हा शब्द ठेवून द्यायचा, विषय संपला. की दिव्यांका हॅज नॉट आन्सर्ड माय क्वेश्चन. दिव्यांका हॅज नॉट आन्सर्ड माय क्वेश्चन म्हणजे वाक्य नकारार्थी होत असतं. दिव्यांका हॅज आन्सर्ड माय क्वेश्चन म्हणजे दिव्यांकानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हा पूर्ण वर्तमान काळामधला अर्थ झाला, त्याचं भाषा ट्रान्सलेशन झालं. त्याचपर्यंत दिव्यांका हॅज नॉट आन्सर्ड माय क्वेश्चन म्हणजे दिव्यांकानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि मग आपल्याला कधी कधी प्रश्न विचारायला लागतो की हॅज दिव्यांका आन्सर्ड माय क्वेश्चन, दिव्यांकानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे का. तर हे तुम्हाला मराठीमधलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे वाक्य प्रश्नार्थी करायला लागतं, ज्याला आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो. हे वर्बल क्वेश्चन म्हणते वेळी जे सहाय्यकारी क्रियापद असतं हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायला लागतं. आणि म्हणून हॅज दिव्यांका आन्सर्ड माय क्वेश्चन अशा पद्धतीचं सेंटेन्स तयार होत असतं. आणि त्यामुळं त्याच्यानंतर तुम्हाला कधी कधी नकारार्थी जर प्रश्न विचारायचा वाटला किंवा गरज भासली तर हॅज दिव्यांका नॉट, इथं हे नॉट अंडरलाईन केलेलं आहे मी, हॅज दिव्यांका नॉट आन्सर्ड माय क्वेश्चन असं हे तुम्ही म्हणू शकता. किंवा हॅजंट दिव्यांका आन्सर्ड माय क्वेश्चन
असंही तुम्हाला म्हणता येईल. तर या पद्धतीने लक्षात ठेवा की परत एक वेळेस आय रिपीट, द परफेक्ट प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राईब द इव्हेंट्स ऑर इन्सिडेंट्स दॅट आर कम्प्लिटेड. ज्या घटना या जस्ट नाऊ कंप्लीट झालेल्या आहेत त्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा, ज्याला इंग्लिशमध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणतात, त्याचा उपयोग केला जातो. तर आता आपण काय करूया, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहूया. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा उपयोग कधी केला जातो, यूज काय आहे त्याचा, तर या काळाचा उपयोग किंवा या काळाचा उपयोग एखादी घटना सुरू झालेली आहे आणि त्या घटनेचा काही अंश कंप्लीट झालेला आहे आणि ती घटना अद्याप चालू आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. म्हणजे असं असतं की एखादा शिक्षक नोकरी करत असतो, त्या नोकरीचा काही अंश काही कालावधीने पूर्ण केलेला असतो आणि आणखीन तो नोकरी करत राहिलेला असतो, कंटिन्युअसली चालू असतो. म्हणजे तो नोकरी करतो आहे ही चालू घटना आहे आणि काही कालावधीने पूर्ण केलेला आहे ही कंप्लीट घटना आहे आणि त्यासाठी मग हा काळ वापरला जातो. म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, यस प्लस हॅज ऑर हॅव प्लस बीन प्लस विल प्लस आयएनजी प्लस वॉज. मग याप्रमाणे आपल्याला हे वाक्य बघायला लागेल. आता मी तुम्हाला हॅज आणि हॅवचा उपयोग कधी करायचा हे सांगितलेलं आहे, शुड नॉट रिपीट इट. की हॅज कधी वापरायचं, जेव्हा वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. म्हणजे जर ही, सी किंवा इट असेल तर त्यावेळी आपण हॅज वापरायचं असतं. आणि जर वाक्याचा करता आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी असेल, नाऊन असेल, एखादी अनेक वचनी नाऊन असेल तर त्यावेळी हॅव वापरायचं असतं. पण लेट अस सी द सेंटेन्स, दिव्यांगा हॅज बीन टीचिंग इंग्लिश. म्हणजे दिव्यांगा हॅज बीन टीचिंग इंग्लिश म्हणजे दिव्यांगानं काही वर्ष सेवा अगोदर काही कालावधी सेवा दिलेली आहे आणि ती आणखीन देण्याचं काम चालू आहे त्यावेळेला, म्हणजे दिव्यांगा इंग्लिश शिकवत आलेली आहे असा याचा अर्थ होत असतो मराठीमध्ये. आणि जर या वाक्याला तुम्हाला नकारात्मक वाक्य करायचं असेल तर दिव्यांगा हॅज नॉट बीन टीचिंग इंग्लिश. इट इज सो सिंपल. फक्त हॅजच्या नंतर नॉट हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. नॉट हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं की वाक्य नकारात्मक होत असतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर सिंपल थिंग आहे, मी तुम्हाला सांगितलं की हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. हॅज दिव्यांगा बीन टीचिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क. म्हणजे दिव्यांगा इंग्लिश शिकवत आलेली आहे का, अशा पद्धतीने तुम्ही सहज हे करू शकता. आणि जर तुम्हाला प्रश्नार्थी करायचं आहे पण प्रश्नार्थक मध्ये वर्बल क्वेश्चन पण नेगेटिव्ह करायचं असेल तर हॅज दिव्यांगा नॉट, इथं फक्त नॉट घालायचं आहे. हॅज दिव्यांगा नॉट बीन टीचिंग इंग्लिश, अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य नकारार्थी करू शकता. तर या काळाचा उपयोग फार कमी प्रमाणामध्ये केला जातो, पण गुड थिंग ही आहे की आपल्याला त्याच्याबद्दल नॉलेज असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज पूर्ण एकूण जो वर्तमान काळ आहे, एकूण वर्तमान काळामध्ये म्हणजे वर्तमान काळाचे एकूण 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकारामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्याला इनडेफिनेट टेन्स असं म्हटलं जातं, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, ज्याला इम्परफेक्ट टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हटलं जातं, त्याचा उपयोग कधी करायचा हे पाहिलेलं आहे. परफेक्ट टेन्सचा उपयोग कधी करायचा हे, परफेक्ट टेन्सचा उपयोग कधी करायचा हे पाहिलेलं आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग कधी करायचा हेही पाहिलेलं आहे. तर आय होप दॅट यू वुड हॅव अंडरस्टूड द प्रेझेंट tense perfectly. If you feel that you haven't understand, then feel free to call me. I definitely will be there to help you. Thank you so much.